महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाषेचा वाद निर्माण झालाय। राज ठाकरे यांनी एका रेल्वे स्थानकाचे नाव बदललेलं आहे। अंबरनाथच्या भेटीदरम्यान स्थानकाचे हिंदी नाव सहज बदलून मराठी नाव शहाद करण्यात आलंय। डोंबिवलीमध्ये हाय व्होल्टेज नाटक सुरू झालंय। काँग्रेस नेते प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान मोदी साडी परिधान करत असल्याची पोस्ट शेअर केली आहे। एआयच्या प्रतिमेमुळे संतप्त झालेल्या भाजप अधिकाऱ्यांनी पगारे यांना साडी परिधान करून त्यांना शहरात फिरण्यास भाग पाडले। एआयएमडीने आज मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केलाय। शहरासाठी येलो अलर्टचा इशारा जारी केलाय। पावसामुळे लोकल गाड्या आणि वाहतूकही मंदावली आहे। मध्य रेल्वे दररोज उशिराने धावत आहे। गेल्या 3 वर्षात मध्य रेल्वेच्या कामगिरीत लक्षणीय घट झाला आहे। गाड्या दररोज 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत। लोक या समस्यांवर त्वरित उपाय करण्याची मागणी करत आहेत। गैर हिंदूंना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी नागपूरमधील गरबा मंडपाच्या प्रवेशद्वारांवर वराह अवतारच्या प्रतिमा लावण्यात आल्यात। मंडपात प्रवेश करताना लोकांना जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडला जात आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचारमुक्त बीएमसी, मजबूत पायाभूत सुविधा आणि सुरक्षित मुंबईचे आश्वासन दिले आहे। लोअर परळ येथील बेनिफिट बिझनेस हाऊसमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलंय आणि रहिवाशांना बाहेर काढण्यात देखील आलंय। मुसळधार पावसाने लोकांचा उत्साह कमी होत नाही। मुसळधार पावसात लोक दांडिया आणि गरबा करताना दिसतायत। मेट्रोच्या चाचणीनंतर ठाणेकरांना आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। 9 तासात 3 अपघातांमुळे घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। बीएमसीने 78 कोटी रुपयांच्या सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पासाठी निविदा जारी केल्या आहेत। 12 महिन्यात पुनर्विकासाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। एमआयएमने 18 महिन्यांच्या अटल सेतूवरील खड्ड्यांवरील श्वेतपत्रिका सिद्ध करण्याची मागणी केली आहे। सत्य जनतेला सांगितलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। शिवडी आणि रिया रोड स्थानकांजवळ लोकल ट्रेनच्या महिला डब्यांवर दगडफेक करण्यात आली आहे। यात 2 महिला जखमी झाल्यात। याची चौकशी सुरू झाली आहे। आजपासून राज्यभरात ओला, उबर आणि रॅपिडोसाठी नवीन भाडे लागू करण्यात आले। नियमांचे उल्लंघन करण्यावर कठोर कारवाई केली जाईल। दिवा स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे। एका व्यक्तीला एसी लोकल ट्रेनच्या छतावर चढून जोरदार विजेचा धक्का बसलाय। राष्ट्रीय महामार्ग प्राणघातक ठरत आहे। गेल्या 8 महिन्यात खड्डे आणि इतर कारणांमुळे 56 जणांचा मृत्यू झालाय आणि 66 जण गंभीर जखमी झालेत। मुंबईला लागून असलेल्या विरारमध्ये एक संशयित स्कूटर चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी धूम्रपान करू दिलंय आणि सोबतच त्याला अन्न देखील खाऊ दिलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड हाहाकार गाजवलाय। बहुतेक जिल्हे पाण्याखाली गेलेत। बीड जिल्ह्यात एनडीआरएफ पथकाने कौतुकास्पद काम केलंय। वृद्ध आणि मुलांना नाचायला लावलंय। ठाणे येथील एका 60 वर्षीय वृद्धाने महिनाभर चाललेल्या डिजिटल अटक घोटाळ्यात 17 लाख रुपये गमावलेत। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालाय। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 1,04,800 रुपये आहे, तर चांदीची किंमत 1,39,000 प्रति किलोग्रॅम रुपये झाली आहे। महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। फडणवीस सरकारने हा निर्णय घेतलाय।